CRPFमध्ये असलेले आपले पती अपघातामुळे त्यांना अपंगत्व आलं आणि त्यांचं देशसेवेचं स्वप्न जे आहे ते अपूर्ण राहिलं. मात्र हे आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पत्नी मैदानात उतरली आणि तिची आता CRPFमध्ये निवड झालेली आहे. नेमकं पतीचं स्वप्न का अपूर्ण राहिलं, यांचं CRPFमध्ये जाण्यामागचं नेमकं कारण काय, त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे. आपल्यासोबत हे दाम्पत्य आहे, अनिता पाटील आणि मनोहर पाटील. काय सांगणार? 2 लेकरांची तुम्ही आई आहात आणि तुमची CRPFमध्ये निवड झालेली आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे तुमचं? माझ्या मिस्टर त्यांनी जेव्हा हे घेतली, रिटायरमेंट घेतली, त्यावेळेस त्यांना असं अत्यंत असं मनापासून दुःख व्हायचं की माझी सर्व्हिस मी पूर्ण केली असती. तर त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचे बराच मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे बिलासपूरमध्ये, असं रायपूरमध्ये त्यांचं ट्रीटमेंट वगैरे सगळी घेतली गेली. त्याच्यानंतर मग त्यांची याददाश्त पण चालली गेली होती. नंतर ती हळू आली पण. त्याच्यानंतर त्यांनी 6 वर्ष पुण्याला सर्व्हिस केली, त्यांची पोस्टिंग तिथे झाली 6 वर्ष. मग त्याच्यानंतर त्यांना रिटायरमेंट घ्यावी लागणार होती. तर मग त्यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांना असं म्हणजे मनापासून त्यांची इच्छा नव्हती की त्यांना पूर्ण देशसेवा करायची होती, पण त्यांना काही या अपंगत्वामुळे त्यांना ती घ्यावी लागली रिटायरमेंट. त्यावेळेस त्या म्हणायचे की माझी सर्व्हिस अपूर्ण राहून गेली, मला पूर्ण सर्व्हिस करायची होती. म्हणजे त्यांना असं खूप दुःख होतं, असं मनामध्ये त्यांना खूप त्रास व्हायचा की मी आज करू नाही शकलो पूर्ण सर्व्हिस असं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही नाही केली तर मी करू का. मी नुसतं त्यांना फक्त हे सांगितलं. त्यावेळेस ते पण खूप खुश झाले की ठीक आहे, चालेल, माझं राहिलेलं जे आहे ते तू करू शकते असं, पण तुझ्याकडून होईल का. खूप टफ असतं ते, ग्राउंड वगैरे सगळं आणि पुढे सर्व्हिस ट्रेनिंग तुझ्याकडनं शक्य नाही. आणि 2 मुली आहे तर मग कसं करायचं. मग ते म्हणजे तू मुलींची वगैरे काहीच काळजी करू नको, मुली मी सांभाळेल. जसं की आज मी घरी बसून आहे तसं मी मुलींकडे मी सगळं लक्ष ठेवेल, त्याच्यामुळे तू करू शकतेस. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मग मी आज CRPचा निर्णय घेतला की माझ्या मिस्टरांची देशसेवा जी अपूर्ण राहिलेली होती, त्यांचं जे स्वप्न होतं देशसेवा करण्याची, ते आज मी स्वप्न पूर्ण करते. हा तुमचा जो प्रवास होता हा म्हणजे आता याच्यासाठी शारीरिक मैदानी चाचण्या असतात, तयारी करायची असते. हा तुमचं कुटुंब सांभाळून तुम्हाला या सर्व गोष्टी करताना नेमकं ह्या गोष्टी कशा केल्या तुम्ही? याच्यासाठी तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळालं? त्याच्यासाठी सहकार्य तर माझ्या मिस्टरांनीच केलं. ज्यावेळेस ग्राउंडची तयारी करण्याची वेळ आली की तुला नाही आता ग्राउंड करावं लागेल असं म्हणून, त्यावेळेस त्याने मला गायडन्स केलं की नाही, तुला पहाटे उठून ग्राउंडला तुला जावं लागेल, तुझी तयारी आहे का. मुलींना सगळं सांभाळून, घर सांभाळून, त्यांचे स्कूल टिफिन वगैरे सगळं करून तर तुला 5 वाजता उठून यावं लागेल ग्राउंडला. आम्ही 4 वाजता उठायचो, त्यांचा टिफिन वगैरे करायचे मी, वेण्या वगैरे घालून मुलींची शाळेची पूर्ण रेडी करून मग आम्ही 2 जण 5 वाजता स्टेडियमला जायचो ग्राउंडला. मग ते त्यांनी सांगितलं की तुला 1600 मीटर तुला ग्राउंड करायचं आहे, तर ते आज 1600 मीटर तुझं 8.5 मिनिटातच कवर झालं पाहिजे. मग त्यांनी माझी पूर्ण तयारी, त्यांनी ग्राउंडची तयारी त्यांनी करून घेतली माझ्याकडून. ज्या दिवशी तुम्हाला कॉल लेटर आलं त्या दिवशी कसं वाटलं? त्यावेळेस तर खूप आनंद झाला, खूप आनंद झाला माझ्यासाठी तो क्षण. म्हणजे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी आज म्हणजे CRPच काय, मी आज घराचा उंबरठा ओलांडून पण मी कुठे गेलेली नव्हती. मला काही माहिती पण नव्हतं एवढं, आणि त्यासाठी मला त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यावर की नाही तू करू शकते असं म्हणून, आणि त्याचा खूप सपोर्ट होता मला. जवानांचं आयुष्य तुम्ही स्वतःच अनुभवलं आहे, कारण तुमचे मिस्टरच जवान होते. कसे ते राहतात तिथे, कसं त्यांचं जीवन असतं, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही स्वतःच त्याच सैन्यामध्ये किंवा CRPFमध्ये भरती झालेला आहात. या सगळ्या गोष्टींची आता तुम्ही मनाची तयारी कशी केली आहे? तुमचं आयुष्य तिथलं कसं असणार आहे, कारण तुम्ही पतीला भेटू शकणार नाही, मुली तुमच्यापासून लांब असणार आहे. या सगळ्या गोष्टींचं कसं तुम्ही मॅनेज करणार आहे नेमकं? मॅनेज तर त्याचा खूप त्रास होईल आणि होतोच आहे मला त्रास. ज्या दिवसापासून म्हणजे ते आनंद पण आहे एका साईडला की आज मला कॉल लेटर आलं म्हटल्यावर मला तो तर खूप आनंद झाला आहे, आणि एका साईडला हेही दुःख होतं की त्यावेळेस मी की माझ्या मुलींना, माझ्या फॅमिलीला सोडून मला इतक्या लांब जावं लागणार आहे. तर ती पण माझी मनाची तयारी म्हणजे मी करते. ते पण ते म्हणतायत, ते हिंमत देत आहेत मला की नाही मीच करून घेईल. म्हणून मग म्हणजे मला खूप त्रास होतो आहे. आज मी फॅमिलीला सोडून पण जाईल, पण त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, आणि माझी ती एक जिद्द आहे की नाही करायचंच आहे. आज त्यांच्यावाली CRPची देशसेवा आहे ती मलाही करायची. मी अनुभवलं आहे, स्वतःहून पाहिलं आहे की आज CRPमध्ये फौजमध्ये काम करणं, आज इतक्या लांब ड्युटीला जाणं, म्हणजे त्यांची ते हालात बघून
खूप त्रास होतो मला की आणि माझे म्हणजे लग्न झाल्यानंतर माझं 1.5-2 वर्षातच त्यांचा असा ॲक्सिडेंट झाला. त्यापासून त्यांचं असं अपंगत्व म्हणजे त्यांना हे झालं आहे. तर हां, तर मी तोही विचार करते की चला इतक्या लांब ड्युटी करून यांचं असं हे झालं तर कसं काय आपण पण फौजमध्ये जायचं. पण मग ठीक आहे, देशासाठी तर ते मला करायचंच आहे. तुम्ही जो प्रवास अनुभवला, आता तुमच्या पत्नी पण तुमच्या जागी म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या CRPFमध्ये भरती झालेल्या आहेत. लवकरच त्या प्रशिक्षणाला जाणार आहे. कसा आनंद वाटतोय तुम्हाला या गोष्टीचा? आनंद वाटतंय की दुःख वाटतंय, काय वाटतंय? सर मला एक असं वाटतंय, आनंद बी होतोय पण दुःख बी होतंय. कारण माझा जीव एक वाचला आहे हां, पण आज दुसरा जीव माझा आहे. हा ट्रेनिंगलाच जाईन, हा जाईन ती ट्रेनिंग कशी करणार, काय करणार? तर त्यामुळं थोडंसं बोलता तुमच्यापासून लांब राहणार आहे इतके दिवस, आता 11 महिने तुम्ही राहणार आहे, राहू शकणार आहे का? नाही. आम्हाला तर सहन होत नाही. मग 1 सेकंद कोण दिसत नाही ना. आज का नाही बाई कुठं गेली, त्रास होईल. त्रास होत. म्हणजे आजपर्यंत त्यांनी जो त्रास सहन केला, आता तो त्रास तुम्हाला सहन करावा लागणार. अजून साहजिक सर, मुलांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मुलींची जबाबदारी आपली. पण तुमच्या मनातलं जे दुःख होतं की कुठेतरी माझं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे, ते स्वप्न आज तुमची पत्नी पूर्ण करणार आहे, याचा काय आनंद आहे तुम्हाला? देशसेवेचं स्वप्न पूर्ण होतं आहे. नाही, मन आनंद आहे. मी म्हणत नाही, आनंदी मन आहे. पण एक सपोर्ट सांगतोय, बाईला नको जाऊ दे राहू दे, नाही तू करायचं ना, देश सेवा करायची ना, बस मी करीन पूर्ण. पतीची हिंमत हीच आपल्या अनिता यांची जिद्द बनली आणि त्या जिद्दीने त्यांनी तयारी केली आणि आज त्या आपल्या पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी CRPFमध्ये भरती झाल्या आहेत. लवकरच त्या प्रशिक्षणाला रवाना होणार आहेत. आणि या निमित्ताने 2 ओळी आठवतात, हौसला अपना बुलंद हो तो मुश्किलें भी शर्मिंदा हो जाती है. अशा पद्धतीने अनिता यांनी सर्व अडचणींवर मात करत त्या CRPFमध्ये भरती झाल्या असून त्यांनी आजच्या काळातल्या महिला असतील, तरुणींसमोर एक मोठा आदर्श उभा केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.